पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक. ड्रायव्हरला धमकावल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप. पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचारी निलंबित. तपासात दिरंगाई. अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका. पुणे अपघात प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करणार. येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल आणखी 2 गुन्हे त्याच्यावर दाखल होणार. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तो कार चालवत होता असं खोटं सांगायला सांगितल्याचं निष्पन्न. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जामिनाच्या वादातून सुरेंद्र अग्रवाल याच्या भावानं गोव्यातील एका माणसाची हत्या केली. शिंदे गटाचे नेते अजय भोसले यांचा दावा. श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच. पुणे अपघात प्रकरणावरून पालकमंत्री अजित पवारांचा इशारा. पुणे प्रकरणात माझं लक्ष होतं. देवेंद्र फडणवीसांसोबत माझं या प्रकरणी फोनवर बोलणं सुरू होतं. मीडियासमोर आलो नाही तर पालकमंत्री कुठे असा प्रश्न उपस्थित केला गेला. अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. पुण्यानंतर आता अमरावतीत भरधाव कारची दुचाकीस्वाराला जोरदार धडक. गंभीर अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू. नागपुरात महाल परिसरात कार चालकानं 3घांना उडवलं. कार चालक आणि इतर प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेतील बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले. मृतांपैकी 3 खलाशी मध्य प्रदेशातले तर 1 जण रत्नागिरीतला. डोंबिवलीतील स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू. 26 जणांवर उपचार. 42 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज. डोंबिवलीच्या अमुदन कंपनीत स्फोट होऊन 2 दिवस झाले. मात्र तरीही घटनास्थळी मानवी अवशेष सापडत असल्याने एनडीआरएफचं शोधकार्य आज दिवसभर सुरूच राहणार. जोपर्यंत शेवटची बेपत्ता व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत सर्च ऑपरेशन सुरू ठेवणार. एनडीआरएफचे सारंग कुर्वे यांची माहिती. डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता नाशिक पोलिसांच्या ताब्यात. मेहरधाम परिसरातून मेहतांना ताब्यात घेतलं. डोंबिवली स्फोटातील दुसरा आरोपी मलय मेहताला देखील अटक. ठाणे गुन्हे शाखेची कारवाई. डोंबिवलीतल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केमिकल कंपन्या इतरत्र स्थलांतरित करणार. त्यासाठी लागणारा निधीही सरकार देणार. एकनाथ शिंदेंची ग्वाही. डोंबिवली एमआयडीसीतील दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या कंपन्यांना पर्यायी जागा देणार. देवेंद्र फडणवीसांची माहिती. विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून 2 उमेदवारांची घोषणा. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर. सलग दुसऱ्या दिवशी विदर्भाचं तापमान 45 अंशांच्या पार. अकोल्यात सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. भंडाऱ्यात उष्णतेचा पारा 42 अंशांवर. प्रखर उन्हामुळे नागरिकांकडून स्कार्फचा वापर. परभणी जिल्ह्यातील 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक. ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र. मराठवाडा विदर्भ सीमेवरील पैनगंगा नदी कोरडी ठाक. पाणी आटल्यानं परिसरातील उन्हाळी पिकांना आणि जैवविविधतेला फटका. अमरावतीच्या मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट. टँकरद्वारे विहिरीत टाकलेलं पाणी पिण्यासाठी ते वापरण्याची वेळ. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांना करावी लागते 1 किलोमीटरपर्यंत पायपीट. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती. पाणी नसल्यामुळे ऊस जागीच जळून गेल्याची स्थिती. धाराशिवच्या येवती गावात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेचं नुकसान. 2 एकरवर असलेली बाग डोळ्यांदेखत जमीनदोस्त. हळदीच्या बियाणे दरात दुपटीनं वाढ. राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हळदीची लागवड कमी झाल्यानं दरात वाढ. बंगालच्या उपसागरात रविवारी महाचक्रीवादळाचा इशारा. मात्र मुंबईत या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती. मुंबईतील पश्चिम उपनगरातील काही भागात 2 दिवस पाणी पुरवठा बंद. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात. मुंबई महानगर परिसरातील 1000हून अधिक महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी अर्ज भरायला सुरुवात. 12वीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार.
उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान मध्यरात्री ब्लॉक. वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणी करण्यासाठी रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत 3 तासांचा ब्लॉक. दादरमध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई. नोटीस बजावून सुद्धा कुठल्याही प्रकारे पावलं उचलली जात नसल्यानं पालिकेकडून होर्डिंग काढायला सुरुवात. बीडच्या परळी शहरातील मतदानाचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ पोस्ट करत बजरंग सोनावणे समर्थकांकडून विरोधकांवर आरोप. मुंबई विमानतळावर 5 दिवसात 24 प्रकरणामध्ये 11 किलो सोन्यासह 7.5 कोटींचा मुद्देमाल हस्तगत. 21 आरोपी अटकेत. इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांची माहिती. 2.5 महिन्याच्या बाळाची मुंबऱ्यात विक्री केल्याचा प्रकार. ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई. संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू. प्रकाश तराल असं शेतकऱ्याचं नाव. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन एकाचा मृत्यू. गोलंदाजी करत असताना अचानक खाली कोसळून तरुणाचा मृत्यू. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरालगत असलेल्या जवळा खंदारबंद रोड परिसरात बोलेरो जीपची 2 दुचाकींना धडक. बुलढाण्यातील अंबाबरवा अभयारण्यात 2 वर्षात वाघांची संख्या दुप्पट. अंबाबरवा अभयारण्यात 8 वाघांसह 7 बछडे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात बिबट्याचं दर्शन. लाखांदूर ते साकोली राष्ट्रीय महामार्गावर मादी बिबट आणि तिचे 3 बछडे रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ व्हायरल. कोकणातील दापोलीच्या गुहागरमधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. हर्णे, लाडघर, मुरुड, बुरोंडी समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात धुक्याची चादर. विहंगम दृश्याची घाटातून ये जा करणाऱ्यांना भुरळ. सांगलीमध्ये पणन महामंडळाकडून 3 दिवस आंबा महोत्सवाचं आयोजन. 5 जिल्ह्यातील 19 शेतकरी सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.